नमस्कार मित्रांनो, आपली लाडकी आवडती मालिका प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. आता सागरला अवॉर्ड मिळालेला असतो तेव्हा लकी सुद्धा आता सागरला कॉंग्रॅच्युलेट करायला येत असतो. लकी आता सागर समोर म्हणतो की दादूस कॉंग्रॅच्युलेशन, परंतु सागर काय आता लकीच्या हातात हात देत नाही. इंद्रमत असते उद्या स्थापना आहे आणि आज घरात एक चांगली बातमी आली. खरंच आई एक वेळची कृपा आहे. बोला एक वेळा आईचा आणि मग आधी आणि सई म्हणतात की उदो आणि मग आता घरामध्ये एक आनंदाचं वातावरण असतं. सगळेजण आता पूर्णपणे आनंदात असतात. आता सर्वांना खूप आनंद झालेला असतो की सागरला एवढा मोठा अवॉर्ड मिळाला. आता मुक्ता मात्र इकडे खूप जास्त खुश असते. मुक्ता देखील स्वामींना प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की स्वामी तुम्ही अशाच प्रकारे सागरवरती लक्ष ठेवा आणि त्याला अशीच प्रगती द्या. त्याची सारी स्वप्न अगदी अशीच पूर्ण होऊ द्या. त्यांच्या वाट्याची सारी दुःख मला दे आणि माझ्या वाट्याची सगळी सुख त्यांना दे. आणि हो स्वामी ह्या लकीचं सुद्धा लग्न लागून दे. त्या तिला सुद्धा सहारा मिळू दे. आणि असं करून आता मुक्ता देवाला हात जोडते. आता हर्षकडे रूममध्ये खेळायला असतो. त्याला खूप लोड आलेला असतो की सागरला आवडला. आता सागरला त्रास द्यायचा याच्यासाठी आता हर्षच्या डोक्यात सावनीची आठवण येते आणि तो सावनीला फोन लावतो. सावनी रूममध्ये नका कसं बसलेली असते. हर्षला फोन लावलेला असतो. तिकडे सावनी म्हणत असते की हा हर्ष का कॉल करतो. ती जरा आता विचार करते आणि मग ती फोन उचलते. ती हॅलो बोलते तेव्हा आता हर्ष म्हणत असतो. हर्ष म्हणत असतो की सावनी अगं तू माझा आवाज ऐकण्यासाठी किती तरची असेल म्हणून मी कॉल केला. बरं तुझ्या एक म्हटलं आवड मिळालाय. मला आता तुझं कोणतरी कॉन्व्हर्सेशन करावं म्हणून म्हटलं आता फोन करा. हे बघ उगाच माझा आवाज ऐकून वगैरे इमोशनल होऊ नको. आपल्या जे झालं ते झालं. तेव्हा आता सावनी म्हणत असते एक बाई तुझी फालतूची बडबड ऐकायला मला वेळ नाही आणि तू कापासून माझी बडबड द्यायला लागली आणि हा त्याला आवड मिळाला ना एकदम करेक्ट झालं कारण की तुझी आवड मिळण्याची लायकीच नव्हती. हर्ष म्हणत असतो की सावनी माझ्या वाटाची नको आणि सागरला आवड मिळू शकत नाही कारण की त्याला आवड मुक्ता मिळाली. तेव्हा सावनी म्हणत असते की काय तेव्हा आता हर्ष म्हणत असतो की आशय देशपांडे मुक्ताच्या लहानपणीचा फ्रेंड आहे आणि सोपं हेच कारण आहे. आशय देशपांडेने मुक्ताला इम्प्रेस करण्यासाठी हे काम केले आणि सागरने हा आवड स्वतःच्या जीवावरती मिळवला होता. बायकोच्या जीवावरती नाही. काय नाही शोभत नाही तुझ्या सागरला. तेव्हा सावनी म्हणते की झालं बोलून मी फोन ठेवते कारण की मला फालतूची बडबड ऐकायला वेळ नाही. असं म्हणत आता सावनीने फोन ठेवून दिला असतो. इकडे हर्ष मात्र विचार करत असतो मला आता सावनी सिरियसली आहे ना. आता मात्र हर्ष खूप हर्ट होत असतं. आता इकडे सावनी विचार करत असते ओ माय गॉड हे असेल म्हणजे बिझनेस सर्कलमध्ये ही चर्चा आहे की मुक्ताच्या फ्रेंडने सागरला अवॉर्ड मिळवून दिला. हे जर सागरला कळलं ना तर त्याच्या जीवाला तेवढा मोठा धक्का बसेल. सावनी म्हणत असते की आता तर खरी मजा आहे ना. आता मी वाटच बघते हे आता मी सागरला सांगते. मग मुक्ता आणि सागर आता खूप जास्त मजा आहे ना यांच्यामधलं महायुद्ध बघायला. आणि मग त्याच्यानंतर जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत कंटिन्यू बघितला तर तुम्ही ठरला आहात लकी दर्शक कारण की मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मौका. त्यासाठी करायचं इथंच हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची. त्यामध्ये तुमचं मत लिहायचं आणि शेवटी शब्द लिहायचा पैठणी. आणि मित्रांनो या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे फक्त तेच व्यक्ती ज्यांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितला, व्हिडिओला लाईक केले, चॅनलला सबस्क्राइब केले आणि कमेंट बॉक्समध्ये पैठणी हा शब्द तुमच्या मनानंतर लिहिला. तर मित्रांनो वाटच बघताय आताच लगेच या स्पर्धेत सहभागी व्हा कारण की मित्रांनो आतापर्यंत भरपूर लोकांनी पैठणी जिंकली आहे. तुम्ही देखील जिंकू शकता. तर वाटच बघताय ले जाऊन खाली कमेंट करा. आता इकडे सागर हा ऑफिसमध्ये असतो. मी तिथे आलेला असतो. मी मात्र सागरला मिठी मारून उचलून घेत त्याला कॉंग्रॅच्युलेट करत असतो आणि म्हणत असतो मी तर म्हणालो होतो ना की हा अवॉर्ड तुला सोडून कोणाला मिळू शकत नाही आणि असं म्हणता आता मात्र मी खूप जास्त आनंद व्यक्त केलेला असतो. मी म्हणत असतो की जरी सांगितलं मी मात्र आता म्हणत असतो की खूप जास्त बँजो पार्टी वगैरे सगळं मला सांगितलं तेव्हा सागर म्हणत असतो की असं काहीच नाही तुला जसं वाटतं तसं अजिबातच काही नाही. तेव्हा मात्र मी म्हणत असतो की मग आता वहिनी तुझ्या काही मोठं प्लॅन करत असतात नक्कीच. तेव्हा मात्र आता सागर म्हणत असतो की काय माहिती मला माहिती काय करताय आणि काही केलं तरी मला काही घेणं नाही. आता असं बोलल्यानंतर मी मात्र आवडतो. तेव्हा मी विचारत तेव्हा मात्र मी विचारत असतो काय झालं आणि घरामध्ये ही न्यूज माझ्या याशेने सांगितली मुक्ताला. तेव्हा मात्र मी म्हणतो की मुक्ता बेस्ट आहे परंतु तुला काय झालं. सागर म्हणत असतो की बरेच दिवस झाले आता मुक्तांना खूप जास्त काम असतात सगळ्यात आता लकीचं प्रकरण. आता सागर म्हणत असतो की मुक्ताला वेळ कुठे सेलिब्रेशनला ती तर बिझी आहे ना आणि काय माहिती वेळ मिळतो की नाही आणि उरलेला वेळ तर ते आशुष करतात ना आणि बरेच दिवसांपासून तर आम्ही इकडे बसलो सुद्धा नाही. तेव्हा मी म्हणत असतो की अरे तिला सरप्राईज द्यायचं असेल म्हणून तुझ्याशी असं वागत असेल आणि मी म्हणत असतो की जेव्हा तुला इकडे सरप्राईज मिळाले तेव्हा तू स्वतः माझ्याकडे म्हणशील की काय सरप्राईज दिले मला. मी आता सागरला चीअर करतो त्याचा मोठी करण्याचा प्रयत्न करतो. आता दुसरीकडे मात्र मुक्ता ही फोनवरती बोलत असते. तेव्हा आता मुक्ता म्हणत असते की आशुष बिझी आहे तेव्हा आशुष नाही तेव्हा मुक्ता गुड अरे आता तुम्हाला भेट. तेव्हा मुक्ता म्हणत असते की अरे काही नाही अरे मला सागरला गिफ्ट द्यायचं आहे म्हणजे सरप्राईज. आता त्यांची मोठी अचिव्हमेंट आहे मी विचार केला की ते सोन्याचं देते. अरे तेच ना ते आपल्या त्या शोरूमला भेटूया. अरे मी आता निघाले सुद्धा लोकरी आता हे सगळं मात्र सावनी ऐकलेलं असतं. सावनी आता हसत असते. तेव्हा सावनी म्हणत असते सरप्राईज काय आता सरप्राईज तर मी देणार सागरला आशु आणि तुझ्या पाठीमागे पाठवून म्हणजे आधी तो सरप्राईज होईल आणि मग नंतर शॉक आणि असं म्हणतात. आता सावनी मुक्का हसायला लागते आणि सावनी आता सागरला फोन करते. सागरला फोन करून सांगत असते आता सावनी सागरला फोन लावते. सागर तिकडे फोन उचलतो. सागर म्हणतो की काय कशाला फोन केला. आता खूप रूढी बोललेला असतो. तेव्हा सावनी म्हणते ए तू असं काय बोलतो माझ्याशी तुझ्या काळजीपोटी फोन केला मी तुला. हे बघ यादी सुद्धा मी तुला वॉर्न केलं होतं हिस्ट्री रिपीट होते पण तुझा माझ्यावरती विश्वास नाही. तुझ्या डोळ्याने बघ मग तुझा विश्वास असेल. तेव्हा सागर म्हणतो की काय होतेस तू. सावनी म्हणत असते की अरे तुला गोष्ट आठवते का मी तुला सांगायची की माझं बाहेर काम आहे आणि मग मी हर्षसोबत शॉपिंगला जायचे. सेम टू सेम तसं झालं. आता मुक्ता पण बाहेर गेली आशु सोबत शॉपिंगला. बरं जाऊ दे तू माझ्या विश्वास करू तुला ऍड्रेस देते आणि तुझ्या स्वतःच्या डोळ्याने जाऊ. हे बघ हे सगळं ऐकलं म्हणून सांगते तुला आणि तुझा माझ्यावर खरंच विश्वास नाही राहिला. सो तू त्या ऍड्रेसवरती जाईल तुला ते ऍड्रेस वगैरे शेअर करते आणि स्वतःच्या डोळ्याने बघ म्हणजे तुझा विश्वास असेल. ओके बाय असं म्हणत सावनी फोन ठेवलेला असतो. आता इकडे दुसरे मात्र मुक्ता आणि आशु दोघेही दागिन्यांच्या शोरूमवर आलेले असतात. तेव्हा आशु म्हणत असतो की दागिन्यांच्या शोरूमवर आल्यावरती बायकांचा चेहरा बोलतो. तेव्हा आता मुक्ता म्हणत असते की नाही तसं नाही परंतु माझ्या खूप लहानपणीची आठवण घेतली खरं म्हणजे दागिने घ्यायचा की आम्ही ह्या शोरूमला येतो म्हणजे कसं ना बाबांना वाटायचं की काय सोनं कुठे बघू परंतु आईला वाटायचं की विश्वास आणि क्वालिटी या गोष्टी तर इथेच मिळतात आणि इथे असलेले माणसं आणि त्यांच्यावर असलेला विश्वास तेही खूप इम्पॉर्टंट असतं आणि इथल्या दागिन्यांची क्वालिटी खूप छान आहे. तुला काय सांगू आणि तुला काय सांगू हे खिशाला परवडणार पण आहे म्हणजे आता पैशाचा प्रश्न नाही आहे परंतु ज्याप्रमाणे आई इथून दागिने न्यायची त्याप्रमाणे सागरसाठी ब्रेसलेट सुद्धा इथूनच नेणार. आता आशु आणि मुक्ता हे दोघेही आता शॉपमध्ये आलेले असतात. त्यांनी आता आतमध्ये एंट्री केलेली असते. तेव्हा एका मुक्ता म्हणत असते की मला माझ्या नवऱ्याला गिफ्ट द्यायचं. तेव्हा मला काहीतरी ऑप्शन सांगा आणि तुम्हाला काही माहिती असेल तर तेही मला सांगा. तेव्हा त्या म्हणतात की ठीक आहे खरं तर मला ब्रेसलेट घ्यायचं परंतु आणखी काय असेल तर ते मला सजेस्ट करा. त्यानंतर आता त्या काही ब्रेसलेट दाखवू लागतात. तेव्हा मुक्ता ते ब्रेसलेट बघत असते. आता मुक्ता आणि आशु आतमध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे ब्रेसलेट बघत असतात. आता त्या रॅकमधलं 5 नंबरचं ब्रेसलेटचं जे शोपीस असतं ते आता मुक्ता लावलेलं असतं. मुक्ता तेही मागवते आणि ती म्हणत असते की रिंगमध्ये जर काही ऑप्शन असतील तर तेही दाखवा. त्यामुळे मला एक बॉक्स दाखवत असतात त्याच्यामध्ये मात्र अंगठ्या मोठ्या असतात. त्यामुळे आता मुक्ता म्हणत असते की मला या टाईपचं नको आहे तुम्ही असं करा यामध्ये जे काही छोटे असेल ना दादू डिझाईनचे त्या दाखवा. कारण आता एक अंगठी यावलेली असते. तेव्हा आता आशु म्हणत असतो की मुक्ता तेव्हा मात्र मुक्ता म्हणत असते की हो आपण ब्रेसलेट घ्यायला माझा पूर्ण फोकस आता ब्रेसलेटमध्ये असेल असं म्हणत आता मुक्ता पुन्हा ब्रेसलेट बघू लागते. आता आशु एक डिझाईन दाखवत असतो असतो की कसं वाटलं डिझाईन तेव्हा मुक्ता म्हणते काय छान असेल परंतु आशु आता मुक्ता म्हणत असतो की एखादं डिझाईन आवडते तुला. आता आशु म्हणत असतो एखादं तरी आवडते का तुला. तेव्हा मुक्ता म्हणत असते की एखादं जाऊ दे मला सगळेच आवडतं परंतु हा मला एकच घ्यायचं आता असं तर नाही की सगळं घेऊ शकते. तेव्हा मी आता एका गोष्टीवर फोकस करते. आता इकडे दुसरीकडे मात्र सावनी ही शोरूमच्या बाहेर आलेली असते. ती वाढवत असते की सागर येतो त्याची. आता सागर हा सावनीच्या सांगण्यावरून आता त्या शोरूमच्या समोर आलेला असतो. सावनी मात्र तिथे उभी राहून सागरची वाढवत असते. सागर जेव्हा येतो तेव्हा मात्र सावनी चिडका म्हणतो की हा काय मूर्ख प्रकार आहे. तेव्हा मात्र सावनी म्हणत असते की मला काय बोलतोय तुझ्या डोळ्याने स्वतः बघ. तेव्हा सागर म्हणतो की म्हणजे मुक्ता आता इथे या दुकानात आहे. तेव्हा मात्र सावनी म्हणते की बघ तुझ्या स्वतःच्या डोळ्याने. तेव्हा मात्र आता सागर बघतो तर आशु आणि मुक्ता हे दोघेही आता आतमध्ये सोन्याच्या चेन वगैरे खरेदी करताना दिसत असतात. मात्र आता सागरने बघतात सागर मात्र मोठा धक्का बसलेला असतो. सावनी म्हणत असते की आता विश्वास असला का मुक्ता आणि आशु दोघे एकत्र शॉपिंग आले. इकडे मुक्ता आता आतमध्ये म्हणत असते की बापरे एवढं कन्फ्युजिंग आहे प्रत्येक हा इतका सुंदर असू शकतो म्हणजे आता सागरसाठी दागिने चॉईस करण्याआधी आता मी मला दागिने चॉईस करायला लागले. आता मात्र मुक्ता हसत असते आणि आता आशु देखील तिच्याकडून हसत असतो. तेव्हा मुक्ता म्हणत असते बघते मी ब्रेसलेट सुद्धा बघते. तेव्हा आता मुक्ता मुद्दाम आता आशुवरती चिडत असते आणि म्हणत असते की मी तुला इकडे आले मला मदत करायला ना मला ब्रेसलेट चूज करायला मदत करायला. तेव्हा बघ तू. तेव्हा मात्र आशु म्हणतो की मॅडम मी तिन्ही पण चेन शॉर्टलिस्ट करून ठेवल्यात. हे बघ मी या तीन आता चेन ना सिलेक्ट करून ठेवल्यात. हे बघ हे गोल्ड हे सिल्वर आणि प्लॅटिनम. हे बघ आता जर या तिन्ही पैकी तुला एकही घेता येत असेल तर मी तीन पण घेऊ. तेव्हा मात्र मुक्ता म्हणत असते की नाही मी एकच घेणार आहे. आवडलं तर सगळं सगळे पण तुम्हाला सगळं घेता येणार का. आता मुक्ता म्हणत असते की आशु तुझ्या हातामध्ये घालून बघू का म्हणजे मला एक जरा अंदाज येईल. तेव्हा आता मुक्ता आशुच्या हातामध्ये ब्रेसलेट लागत असते आणि आता हे दृश्य सागर बघत असतो आणि मात्र बाहेर आधी तेल होतायचं आणि हवा द्यायचं काम करत असते. आता त्याच्यामुळे आता सागर मात्र प्रचंड आलेला असतो. तेव्हा मात्र जेव्हा सागर तेल बघत असतो तेव्हा तो मनात विचार करत असतो. सावनी आता सागर म्हणत असते हे बघ हिस्ट्री रिपीट होते बघा हे आनंद एक्सप्रेशन मी आधी पण बघितलं कारण मी हे यादीही बघितलं ना म्हणून सांगते कारण की काही झाल्याशिवाय धुऊ येत नाही. आता मुक्ता मात्र आशुच्या हातात ब्रेसलेट घालत असते आणि ते बघून मात्र सागर प्रचंड आता यातना व्हायला लागलेला असतात. सावनीला मात्र खूप मजा येत असते. सावनीला आता काही करून सागर आणि मुक्तामध्ये हात लावून द्यायचे असते म्हणूनच ती मुक्ताला आता आशुसोबत दाखवत असते. आता तिला हे माहिती असतं की मुक्ता ही त्याच्यासोबत शॉपिंगला नाही तर
सागरला गिफ्ट घेण्यासाठी जाते फक्त. आता ही माहिती असून सुद्धा तिने सागरच्या मनात भद्र भद्र गोष्टी करून आता ही गोष्ट केलेली असते. आता मात्र सावनी आता वाटेल ते बोलायला लागलेली असते. ती मुक्ता विषयी असं म्हणत असते जसं काय मुक्ता खूप चालू मुलगी आहे, ती खूप चालू आहे आणि तिचं कॅरेक्टर सुद्धा खराब आहे. अशा प्रकारच्या गोष्टी आता सावनी बोलायला लागलेली असते. तेव्हा मात्र आता सावनी म्हणत असते की तू असल्यावरती तिच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद कधीच बघितला नव्हता मी. बघ किती हसताय लाजताय टाळ्या देताय एकमेकांना आणि मला एक गोष्ट सांग ती तुझ्याबरोबर एवढी खुश असते. तेव्हा आता सावनी म्हणत असते मी पण काय ना. तेव्हा आता सावनी डायरेक्टली बोलून जाते तुझ्याबरोबर कोणतीच बाई ही जीवनात सुखी होऊ शकत नाही. मुक्ता म्हणत असते की बिझनेस मध्ये एवढा मोठा बनवतो माझ्या नवऱ्याला तर प्लॅटिनम द्यायला पाहिजे. आता मुक्ता मात्र इकडे शॉपमध्ये वेट करत असते की अजून काही मिळतं की काय. आता मात्र तिने शॉर्टलिस्ट देखील केला असतो. तिला इच्छा असते की सागरसाठी अजून काही घ्यायचं.